बरोबर बोलतायत. मी तेच म्हणतो ना, डुप्लिकेट माल चांगला माणसांच्या खिजवणीत नसतो. गडकरी साहेब हा एकच माणूस भारतीय जनता पक्षात राहिलाय जे खरं बोलतात. विरोधी पक्षाचे खासदार म्हणतायत खरं बोलणारा एकच नेता म्हणजे नितीन गडकरी. विरोधक एकसुरात नितीन गडकरी यांचं गुणगान का करत असावेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण त्याचं कारण असं आहे की नितीन गडकरी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत काय प्रश्नोत्तरं झाली तुम्हीच ऐका. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यापासून भाजप शिवसेना युती आहे. मग आताच्या युतीबद्दल तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न नितीन गडकरी यांना विचारण्यात आला. यावर गडकरी यांनी शिवसेना भाजप युती आता नाही असं उत्तर दिलं. त्यावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपच्या युतीबद्दल आठवण करून देण्यात आली. आठवण करून दिल्यानंतर अच्छा त्यांच्यासोबतची युती होय असं प्रत्युत्तर नितीन गडकरी यांनी दिलं. याच मुलाखतीवरून विरोधकांना आनंदाचं भरतं आलं नसतं तरच नवल आणि झालं सुद्धा तसंच. बरोबर बोलतायत. मी तेच म्हणतो ना, डुप्लिकेट माल चांगला माणसांच्या खिजवणीत नसतो. आता नितीन गडकरींसारखा माणूस ज्याने आयुष्यभर शिवसेना भाजप युतीचा पुरस्कार केलेला आहे, ज्याने बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलं, तो डुप्लिकेट माल स्वीकारेल का? जे भाजपमध्ये डुप्लिकेट लोक आहेत बरं का, ते डुप्लिकेट माल स्वीकारतात. एक एरिया आहे महाराष्ट्र मुंबईमध्ये, आता मी नाव घेत बसणार नाही, तिथे एक ओरिजिनल असतं आणि एक डुप्लिकेट माल मिळतो. आता त्या एरियाचं नाव कुणाला तुम्ही लोक डुप्लिकेट काही घेत नसाल त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नसतं, पण वर्तमानपत्रात येतं की अरे मोठा छापा टाकला, डुप्लिकेट माल पकडला गेला. अशा गोष्टी होतात अनेक भागांमध्ये. तर त्याचा आजकाल डुप्लिकेट माल असतो, पण लोकांना माहिती असतं सोन्यातलं आणि पित्तळमधलं अंतर. लोक खूप हुशार आहेत महाराष्ट्राचे. विरोधकांनी नितीन गडकरी यांच्या मुलाखतीच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेला टोले लगावले. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा मैदानात उतरले. नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे की आता युती राहिलेली नाही आहे, जे जे होईल ते ते शांततेने पाहावे असं काय अर्थ आहे याचा? नाही, मला माहिती नाही. नितीनजी योग्यच बोलले असतील. मला नितीनजी काय बोलले याच्याबद्दल मी अजूनही त्या ठिकाणी बघितलं नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुलाखतीत मिश्किल शैलीत दिलेल्या उत्तराचा विरोधकांनी स्वतःच्या सोयीनुसार राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न केलाय. तर भाजपनं सुद्धा विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी टाकून विषय संपवून टाकला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.